भर्गो देवसेना प्रचोदयात्। ओम महालक्ष्मीचे विद्या कोण आहे? ओम महालक्ष्मीचे विद्या तुझा पाठलागा मी बऱ्याच दिवसापासून करतोय. ओम महालक्ष्मी कोण आहे तू? पत्नीचे दी कोण आहे? प्रचोदयात् पत्नी कोण बाबा आहे तू? प्रचोदयात्। कोण पुजारी तू? ओम दी महेंद्र काय पूजा करतोय तू? ओम कसली पूजा करतोय? पत्नीचे दी म्हणून प्रचोदयात्। कोण आहे तू? बस मी ओळखलं तुला. बस मला ओळखलं? तू सैल्या आहेस मला माहित आहे. सावकार लोकांना लुटून गरिबांसाठी दान करतो हे पण मला माहित आहे. थोड्या दिवसात आतापर्यंत तू भरपूर लोकांना मदत केलीस, पण तुझे साथीदार जे दोन आहेत ते तुझा घात करतील. ते घात करून तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे तुला सांगतो की देवी तुला प्रसन्न होईल आणि ती तुला काय देईल जे ताई तू तुझ्या हातामध्ये ठेव. तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. तू देव मानतो की नाही मला माहित नाही, पण तू एकदा देवीचं दर्शन घे. खोटं बोलतोस. मी देवधर्म मानत नाही. मी देवाला मानत नाही, देवधर्म मानत नाही. माझा विश्वास नाही त्यांच्यावर. तू एकदा देवीवर विश्वास ठेवून बघ. सकाळ संध्याकाळ तिची पूजा कर. थोड्याच दिवसात तुला देवी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. मी कित्येक वर्षापासून या देवीची पूजा करतो. नास्तिक माणूस असला तर त्याची देवावर विश्वास राहत नाही. तू विश्वास ठेवून बघ, मग तुला सगळं आपोआप कळेल की देवीचा काय चमत्कार आहे. थोड्याच दिवसात ती तुला प्रसन्न होणार आहे. ठीक आहे, मी तुझं ऐकतो. दिवाबत्ती करतो मी देवीला. देवी प्रसन्न झाली तर तुझा घात होईल. चालेल, मला मान्य आहे, पण तू बघ थोड्या दिवसात देवी प्रसन्न होऊन देवीच्या आशीर्वादानं मी पण तुला आशीर्वाद देतो. तुझं चांगलं हो, कल्याण हो, शुभ हो असतो. हो दादा, हो दादा, दादा. कोण आहे रे तुम्ही? हो दादा नका. कुठं चालले? सावकार नका. कुठं चालले? सावकार? सावकारला तर सोडत नाही मी. दादा नका. हो दादा, दाग दागिने दे. काय आहे तुझ्याकडं? दादा नका. हो दादा नका. हो दादा नका. हो दादा. हो नाही. हो दादा नाही. हो दादा नाही. दे. हो दादा तुझ्या काय ते? काहीच नाही. हो दे. सैल्या म्हणतात मला. माफ करा सैल्या. हो माफ करा. सैल्या म्हणतात. हो माफ करा सैल्या. बाळा रडू नको. इथे तुझा मामा राहतोय, सैला नावाचा मामा राहतोय. तो तुला पण मारेल आणि मला पण मारेल. रडू नको, गप्प बस, चुप बस, रडू नको. मीच तो सैल्या मामा. तू आता सांगत होती ना सैल्या मामा राहतो. तो सैल्या मीच. मला आखे दृष्ट म्हणतात. सगळे मला शराब देतात. लोकाला लुटतो म्हणतात. मी गरीबाला नाही लुटत. तुम्हाला माझा भाऊ मांडलाय ना, तुला काहीच त्रास होणार नाही. तो माझा भासा आहे. कुठं राहते? मी डुबेरला राहते. माझं माहेर कुठं आहे? पिंपळगाव. पिंपळ आहे. हा बर, ठीक आहे. घाबरू नको. तू या जंगलामधून जा. तुला कोणी अडवलं सैल्या मामाचं नाव घे. तुझ्या जवळ सुद्धा उभे राहणार नाही. तुझा केसाला धक्का कोणी लावला रक्ताचे पूर वाहून टाकेल. तुला ववाळायला मी येतो तुझ्याकडं. पहिले ववाळीला तुला मी बहीण मानलंय, सख्खी बहीण मानलंय. कुठं येऊ? डुबेरला माझ्या सासरी. येईल मी तिकडं, नक्की येईल. जर बाळा बाचा. काय करते? पैसे दे 10 रुपये मला. असं का करता तुम्ही नेहमी? तू काही येरी बिरी पैसे दे. काल पण पैसे दिलेले, आता नाहीत माझ्याकडे पैसे. अजिबात जमायचं नाही.
अहो कुठून देऊ मी? माझी आई पण आजारी आहे. काही कर, मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. नाहीये माझ्याकडे, कुठून देणार मी पैसे तुम्हाला? नाही पैसे तर आत्ताच्या आत्ता माहेर निघून जाईल. तुम्ही असंच करता नेहमी. नाहीये माझ्याकडे पैसे, कुठून देणार आहे? मला काय माहिती? हा, कुठून दे पैसे, मला काय करायचं तू कर. तुम्हाला काल पण दिलेले. माझी आई आजारी आहे घरी, तिला द्यावे लागतात मला पैसे. नाहीयेत मला माझ्याकडे. माहित नाही, नाही तर पाय नाही तर मारीन. दारू प्यायला पैसे दे पैसे. नाहीये माझ्याकडे, कुठून देणार आहे मी? तुझ्या आईवर लागून आण ना. नशीबच फुटका आहे. कुठून पदरात पडले काय माहिती माझ्या. मला काय करायचंय, तू कुठून पैसे आण, मला पैसे दे म्हणजे मला दे. पण काळजी नाही माझी. ते गायतलं दे, मी ते मोडून पैसे करतो. दे लवकर. तुझ्या बापाला सांग आत्ताच्या आत्ता निघून जाय, मला दारू प्यायला पैसे लागत आहे. आता मी याची मंगळसूत्र मोडून पैसे आणणार म्हणजे आणणार. जाय, तुला काय करायचं ते हा, कर. आपल्याला नादी लागायचं नाही, समजलं ना? हा, चाल तिकडे. आता खूप आता झालं, आता मी येतो. तुमच्या भावालाच सांगणार आहे माझ्या. खूप झालं आता. खूप जाय आमचं सांग बघितलं कोणाला तुम्ही माझं. सांगायचं, जाय सांग. ओके, एकदम ओके. अर्धी संध्याकाळी घेणार, अर्धी रात्री घेणार, म्हणजे आपलं कामच घ्या. गोंड्या तू का? गोंड्या तूच का? कोण आहे? माझ्या बहिणीचा नवरा कोण आहे तू? मी सैल्या मामा. एक जंगल, एक गिद्ध, लोक थरथरा घाबरत आहे मला. हा, मी सैल्या, तो सैल्या मामा म्हणतात मला. ओळखलं? माफ करा मला, माफ करा. माझ्या बहिणीला त्रास देशील का? नाही नाही, नाही? मला माफ करा, माफ करा ते मला. दागिने आणले ते कुठं आहे? मला नाही माहित, हा, मला माहित नाही काही, नाही अजिबात नाही. मारू नका, फेकतोच, थांब तुला आता. नका नाही, थांब. अजिबात नको. त्रास देशील माझ्या बहिणीला? काय म्हणते? हा? हा? मारू नका हो, पाय पडतो. मारू नका. त्रास देशील का? नाही नाही, तर नाही देणार मी आता बा. माफ माझ्या करा बहिणीच्या मला. डोळ्यातून आसरू नाही आलं पाहिजे. कुठं का सुरू? वरती बघ. हो, काय बोलला? काय आसरू, कुठं का सुरू? आसरू, अश्रू आसरू. कानात काहीतरी गेलं माझ्या, म्हणून ऐकाय नाही आलं. घालू का कुठं कानात पाणी? पाणी घालता? नका नका, ऐकू नाही यायचं मला. त्रास देशील का माझ्या बहिणीला? पुढे का सुरू? त्रास देशाल का? नाही हो, मी असं कधी करील का हो? हा? अजिबात नाही देणार, अजिबात नाही. माझ्या बहिणीला विचारतो मी तुला आता. कोणाला? त्रास बहिणीला. बहिणीला हा, विचारा विचारा. त्रास दिलास. नाही नाही, 2 तुकडे 3 गाव. पाव गाव, पाव नको मला, पाव पाव नको, गाव. पाव नीट ऐक, देवा मला पाव ना. नीट ऐक. आ, याला काय म्हणतात? जादूची काडी. काय काय? आहे? ती उतरवतो, थांब. ऐक. माझ्या बहिणीला त्रास दिसेल? जायचं आपल्याला पुढे बाजारला जायचंय. कोण रे तुम्ही? कोण? सोडा. हा? व्यापारी हो, व्यापारी हो. व्यापारी? बाजारला चाललोय.